म्हणजे एक मत सुद्धा राजकारणामध्ये किती महत्वाचं आहे. आणि आपण क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर सरांना जर बघितलं तर 17 वेळा ते 99 धाव्यांवरती आऊट झालेत. मग त्यांनाही माहीत असेल की एका रनाचं महत्त्व काय आहे. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये आणि राजकारणामध्ये एकाला खूप महत्त्व आहे. फुलटॉस होता तिथे चेंडू स्लोअर टाकला गेला आणि चांगला फटका आपण बघतोय. एक सिंगल मिडियन. एका धावेने धावसंख्येमध्ये हलकी हलकी वाढ होते. धावसंख्या फलक 3. माझं नाव नितीन. कोण जिंकेल आपण नक्कीच बघणार आहोत. सुंदर मॅच रंगली. आवाजाचा सुंदर जादूगार म्हणून ज्यांची ओळख आहे, चांगला क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे, आमचे सचिनजी कोल्हे साहेबांच्या ठिकाणी स्वागत आहे. दिलदार व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी स्वागत आपण बघतोय. मागल्या वर्षी तर आवाजाला त्यांची खूप मोठी साथ होती. यस सर. वाईट चेंडूची घोषणा केली आहे तिथे. आणि नेहमी आम्ही बघतो समालोचकांच्या हातामध्ये माईक असतो, पण इकडे हातामध्ये हात आहे, म्हणजे ही दोस्ती तुटायची नाही. आलं वादळ आला वारा तरी चालेल, पण मित्र ही दोस्ती तुटायची नाही. अशी आमची त्रिमूर्तीची दोस्ती आहे. टायमिंगला जवाब तिथे कॅच सुटलाय. कॅच विन द मॅच विन हे कधी विसरू नका. क्रिस गेलला कधीतरी खेळताना बघा, ज्यावेळेस कॅच सुटतो त्यावेळेस काय बॅटिंग करतो. कधीतरी रोहित शर्मांना खेळताना बघा, कॅच सुटल्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग केली जाते. का माहितीये का? तर बॅटिंग करताना कॅच सुटला की आत्मविश्वास वाटतो. हो स्लोअर चेंडू काय जबरदस्त गोलंदाजी. फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. DOT डॉट. धावसंख्येमध्ये हलकीशी वाढ होते. आपण बघतोय दुसरं शतक आपण बघतोय मैदानामध्ये. आकाश जाधव गोलंदाजीला तयार आहे. पुढे येऊन टॅप केलाय. चेंडू कवरच्या डोक्यावरून जाईल. 1 2 3 टप्पे खात चौकार. धावसंख्येमध्ये हलकीशी बदल होते. धावसंख्या फलक 10 धावा फलकावरती आहेत. आणि या 10 धावेने मात्र एक चांगला स्कोर बनवला अजिंक्य तारा या टीमने. खऱ्या अर्थानं चांगली ताकद आहे, चांगला विश्वास आहे या टीममध्ये. पुन्हा एकदा जाधवचा चेंडू आपण बघतोय. फुलटॉस दिला, ताकुल करायचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने वेगाने चेंडू पडेल, पण थोडासा नैसर्गिक अडथळा. हो हो, पडणं आहे, धडणं आहे, पण संघासाठी लढणं मैदानामध्ये आहे. धावसंख्येमध्ये हलकीशी बदल होते. धावसंख्या फलक मात्र वेगाने बदल. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते टीम. 12 शांत झालाय. 12 धावसंख्या फलक आहे 12. आणि स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन झाले, गेल्या 2 दिवसापासून आमचा संपर्क दादांबरोबर आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ खऱ्या अर्थानं त्रिमूर्ती म्हणून ओळखले जाणारे आमचे निलेश दादांचं या ठिकाणी स्वागत होते. निलेश दादांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या फलक आहे तब्बल 13 धावा. निलेश दादा बांड्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. लाडके नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. चेंडू सुरेख होता, अगदी शक्तिमनागत बॅट फिरले गेले, पण पंचांनी केलंय दंडित. जमिनीला दोन्ही हात समांतर, धावा मिळतील अवांतर. वाईट चेंडू. आयुष्य जगत असताना आम्ही नेहमी बघतो की वाईट माणसं मिळतात, वाईट काळ मिळतो, पण ज्याला ज्याला क्रिकेट आवडतं ना त्याला फक्त वाईट चेंडू दिसतो. ते वाईट माणसं नाही. टप्पा चांगला असेल की फटका चांगला मिळतो, आणि फटका चांगला असेल की क्षेत्ररक्षणही चांगलं मिळतं. जबरदस्त विकेट मैदानाच्या आतमध्ये. काय विकेट किपरिंग केली मैदानामध्ये. आधी साळुंके काय जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानामध्ये केले. हाईट होती चेंडूला, सो थोडासा फोकस चेंडू ते ठेवला आणि त्याच्यानंतर चेंडू ते आक्रमण. पडणं माहीत होतं, पण कॅच पकडणं तेवढ्या ताकदीचं होतं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन सोनवणे. आदर कसा द्यायचा सचिन सोनवणेकडून शिकलं पाहिजे. व्यक्ती किती दिवसांनी मिळते भेटते, पण त्या व्यक्तीला त्याच आदराने भेटणं
खऱ्या अर्थानं सचिन सोनवणेकडून आम्ही शिकलोय आणि तो सचिन सोनवणे मैदानामध्ये आलेल्या नमस्कार केलाय चेंडूला कारण त्याला माहिती आहे जिथे नमस्कार तिथे चमत्कार आणि क्रिकेटची व्याख्या आहे 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारणं म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूंमध्ये एक काही धाव न देणं म्हणजे क्रिकेट 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 धावसंख्या फलक मात्र हलकीशी बदलेल 15 धावेंवरती अजिंक्य तारा ही टीम पुरंदर मात्र टीम मैदानाच्या हातामध्ये आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण शॉटपी चेंडू पुल केलाय कवच्या डोक्यावरून आपण बघतोय एक्स्ट्राला जाईल एक्स्ट्रा मिळतील एक टप्पा खात चौकार तुम्हाला सामोरे जावं लागेल 2 रनांची पॅनल्टी आणि प्लस काय असणार आहे तुम्हाला 30 मध्ये एक प्लेअर घ्यावा लागणार आहे या स्पर्धेचा नियम का लावला गेलाय तो कारण तुम्हाला तो टाइम वाचत आहे वा धावसंख्या फलक काय जगात भारी 19 फेब्रुवारी 19 धावा फलकावरती आहे हा आकडा खऱ्या अर्थानं खूप आनंदाचा दिवस आहे राजेंची आठवण येते गड किल्ल्यांवरती ज्योत घेऊन जाणारे मावळे आपण बघतो ती ताकद तो विश्वास खऱ्या अर्थानं प्रत्येक मावळ्यामध्ये जागवतोय प्रत्येक युवक त्या दिवशी पहाटे उठून प्रत्येक किल्ल्यावरती खऱ्या प्रत्येकाच्या जवळजवळ जे जे किल्ले असतील त्या किल्ल्यांवरती जातात शिवरायांच्या नावाची ज्योत पेटवतात आणि आपल्या गावामध्ये घेऊन येतात तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी आहे सचिनच्या बॅट मधून हवाई सफर करत बंगाली रसगुल्ला ताता थैया बघ भैया षटकार आपण व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण लगेच या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहोत आदरणीय स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व नगरसेवक आदरणीय युवा उद्योजक निलेश दादा बाने या ठिकाणी उपस्थित आहेत दादांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चांगला फटका तिथे आपण बघतोय चांगला कॅच सुद्धा टिपला गेलाय क्षेत्ररक्षण असं सजवा की तिथे विकेटचं पतंग कापला जाईन सचिन सोनवणेला परतावा लागेल बॅक टू पविलियन न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना शुभम चला शुभम थोडंसं फास्ट खेळायचं आपल्याला विनंती आहे आपण बघतोय तिसरं शतक प्रगती पथावर असताना धावसंख्या फलक 25 बघा 2025 वर्ष मैदानामध्ये आपण बघतोय आणि या वर्षाची ही पहिली स्पर्धा या TPLची आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये कारण सतत आपण सम्राट मित्रमंडळ आयोजित थेरगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा बघत असतो तिसरं वर्ष या स्पर्धेला बघतो आपण संपन्न होताना गोलंदाज तयार आहे शंकरचा चेंडू आपण बघतोय पंचांच्या डाव्या बाना इथं उजव्या बाजूने गोलंदाजी करेल याला म्हणतात नाद भयंकर त्याचं नाव शंकर चांगली गोलंदाजी करतात शंकर अनेक वेळा ते अभ्यास करतात आणि त्यानंतरची गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळते कमबॅक आयुष्यामध्ये करता आलं पाहिजे ज्याला ज्याला कमबॅक करता आलं ना त्याला यशाचं शिखर गाठता आलं आयुष्यामध्ये बघा कमबॅक करता आलं पाहिजे मग ते आयुष्य असू द्या क्रिकेटची स्पर्धा असू द्या कोणतीही स्पर्धा असू द्या फक्त कमबॅक करता आलं पाहिजे पुढे येऊन टॅप करायचा प्रयत्न केला चेंडू DOT डॉट चेंडू चांगली गोलंदाजी करत असताना शंकर आणि धावसंख्या फलक स्थिर आहे 26 लॉस ऑफ 2 विकेट्स टायमिंग होता तिथे थोडासा फटका फसला गेलाय परफेक्ट यॉर्कर चेंडू मैदानामध्ये एक सिंगल मिळते तिथे 27 धावे नव्हते टीम आहे आपण बघतोय एक चेंडू बाकी आहे अजूनही तिसऱ्या षटकातील
आपण बघतोय 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये, अगदी 3 ओव्हरींना पूर्णविराम लावला गेलाय. 18 चेंडूंमध्ये जर आपण बघितलं गेलं तर अजिंक्य तारा या टीमच्या धावसंख्या फलक आहे 28 धावा फलकावरती. उर्वरित 12 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत. 12 चेंडू, हाना मारा, झोडा फोडा तोडा, जे करायचे ते करा. या 12 चेंडूंमध्ये मात्र धावांचा डोंगर उभा करा. हो हो, अगदी सफल होऊन खेळलाय चेंडू. फोकस होता, चेंडू होते, शॉर्टपे चेंडू होता, त्याच्यावरती एक धाव नक्कीच मिळेल. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, पण मात्र गोलंदाज हुशार आहे. हुशाराला हुशारच थांबवू शकतो आणि बॅटरला गोलंदाजच थांबवू शकतो. टायमिंगला जवाब, मोठा फटका तिथे बघते मेंडुक्याच्या डोक्यावरून, एक टप्पा खाची मापार चौकार. डीजे मी गाड्या डोंगरचं राहणार आणि चाकर शोभाचं होणार. नाही तर आता म्हणतात आम्हाला सरकारी नोकरी पाहिजे, IT कंपनीमध्ये जॉब पाहिजे. पण खऱ्या तर त्या काळाच्या मावळ्यांची ती जिद्दच वेगळी होती की आम्हाला स्वराज्यासाठी लढायचं आहे, आम्हाला रायांना साथ द्यायची. टायमिंग आहे तिथे पुन्हा 30 दिशा, तोच फटका. कॅच घेण्याचा प्रयत्न सुरेख होता, पण मात्र थोडासा अंदाज चुकलाय आणि क्रिकेटमध्ये अंदाज फेल तर येराडा जेल, हे विसरू नका. धावसंख्येमध्ये हलकीशी बदल होईल. 35 धावा फलकावरती. 14 षटक प्रगती पथावर आहे. आपण बघतोय निखिल चांगली गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये आम्ही प्रेम सर आमचे ऑनलाईनच्या माध्यमातून स्कोरिंग करतात, तर ऑफलाईनला आमचे मित्र रोहित सर स्कोरिंग करतात. दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. अपरकट करायचा प्रयत्न केला, पंचांचे दोन्ही हात बाहेर, कबुतरागत पंख पसरवले गेले आणि सांगितले गेले कुकुडुकू, वाईट चेंडू. पुढल्या चेंडू मैदानामध्ये आपण बघतोय फुल टॉस केली, कमाल होती धमाल. याला म्हणतात छत्रपतींचा छावा. या मिळतील 6 धावा. 42 धावा फलकावरती. पुढला चेंडू आपण बघतोय स्लो टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, काय उचललाय चेंडू, जबरदस्त देखना स्ट्रोक आपण बघतोय, लॉंगला जातोय. क्षेत्ररक्षक तयार आहे तिथे. ओ गडबड आहे आणि ती गडबड मात्र विकेटच्या पतंगामध्ये अक्कात जातो. काय जबरदस्त थ्रो केलाय बघा, रॉकेट थ्रो ज्याला म्हटलं जातं ना, तो थ्रो मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर सुमित मैदानामध्ये येतील न्यू बॅटर. बघूया काही चेंडू बाकी आहेत, पण त्याच्या काही चेंडूंवरती तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. या षटकातील आपण बोलतोय 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 4 ओव्हरींच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 43 धावा फलकावरती. 43 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. आपण बोलतोय विकास सुमित स्ट्राईकला आहे तर विकास नॉन स्ट्राईकला आहे. तर शेवटचे 6 चेंडू. सुमितच्या बॅटमधून आलेला मोठा फटका. फिल्डरला थोडासा अंदाज कळला नाही की चेंडू कोणत्या दिशेने आलाय, पण तोपर्यंत इकडे सुमितच्या बॅटमधून निघल्या 2 धावा मैदानामध्ये. या 2 धावेने धावसंख्या फलक 45 धावा फलकावरती आहे. अजिंक्य तारा काय जबरदस्त कमबॅक केले बघा. पहिल्या 2 षटकांमध्ये कमी धावा होत्या, त्यानंतरच्या आपण धावांमध्ये थोडासा बदल झाला. नक्कीच वाईट धावेंचा, वाईट चेंडूचा इशारा पण आम्हाला घोषित करतील. हे षटक जसं संपन्न तसं आपण लगेच या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहोत. टायमिंग आहे, मोठा फटका, नो चान्स. याला म्हणतात 1 ट्रॅक्टर 2 टमटम, चीक टपाक डमडम. संघाचं अभिनंदन. 50 धावा कंप्लीट. यो इथे थांबायचं नाव घेत नाहीये. मोठं सुमितला मुद्दामनं उशिरा उतरवलाय. आपण जसं आधीला मगाशी बघितलं,
लोंढे सरांनी सांगितलं की आधीला का उशिरा उतरवलं, ज्यावेळेस तो एक षटकार चौकारांचा आतिषबाजी करणारा आधी आहे त्याला उशिरा का उतरवलं. तर इथे आता मी सुमित बद्दल सांगेल की सुमितला का उशिरा बोलवलं मैदानामध्ये, आणि तीच कामगिरी आपण बघतो सुमितच्या मैदानामध्ये. आणि सुमित आल्यानंतर विक्काची सुद्धा बॅट बोलायला लागली आहे मैदानामध्ये. वेगवेगळे फटके मैदानामध्ये आपण बघतोय. एकेका धावेने धावसंख्या अगदी बदलेल. 52 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सुमित चांगला फटका टॅप केला तिथे आपण बघतोय. थर्डला जाईन चेंडू, सिंगल मिळेल तिथे. शेवटचा चेंडू लक्षणीय चेंडू मैदानामध्ये असेल, कारण हा चेंडू ठरवणार आहे पुढील टीमला मात्र अर्थात धुरंधर पुरंदर टीमला जिंकण्यासाठी किती धाव्यांचं लक्ष असणार आहे. 53 धावा स्कोर बुकवर आहेत आपण बघतोय. आता शेवटचा चेंडू लक्षणीय चेंडू, हा ना मारा, झोडा फोडा तोडा, जे करायचे ते करा. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण चढवा. खुलाचा चेंडू होता आपण बघतोय. चांगला फटका मिड विकेटला जातोय. सिंगल मिड डबलचा प्रयत्न केलाय. 2 झाल्यात पूर्ण. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न केलाय. होईल का? 3. माझं नाव नितीन. 2 धावा पूर्ण. 55 धावा फलकावरती जिंकण्यासाठी अब तक मालक इथे जेवढे उपस्थित आहेत, विशाल पवार असतील, सनी वारणे असतील, त्याचबरोबर गणेश खाणेकर असेल, योगेश गायकवाड असतील, अमित गुजर असेल, सूरज बारणे असतील, विशाल पवार, भारत जाधव, प्रशांत करडे, कार्तिक कुंभार, त्याचबरोबर कुणाल भाट, संतोष माने, सनी वारणे, सागर वारणे, त्याचबरोबर प्रथमेश बारणे, या सर्व संघ मालकांनी उद्घाटनासाठी यायचे. या ठिकाणी प्रमोद पवार असतील, त्याचबरोबर विक्रांत बारणे, शुभम बारणे, या सर्व मान्यवरांनी, त्याचबरोबर विनोद मिरगणे, सगळ्या संघ मालकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर विश्वजित बारणे, विशाल बारणे, या ठिकाणी सम्राट मित्र आयोजित तेरगाव प्रीमियर लीग या ठिकाणी सर्व संघ मालक यांनी या ठिकाणी टॉस बॉक्सच्या इथे यायचं आहे. आजचा आपला या तिसऱ्या पर्वाचा पहिलाच दिवस आहे आणि तुमच्या सर्वांच्या हस्ते या आपल्या स्पर्धेचं जे गेले 3रं वर्ष आहे, सर्व खेळाडू आणि तुमच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी होते. आणि खरं तर आपण ज्या पद्धतीने ही स्पर्धा सुरू केली ती आपल्या गावात एवढं मोठं वेंसरकर सरांनी उभं केलेलं क्रिकेटचं मैदान आणि त्याच्यावर आपल्या सर्वांना खेळायला मिळालं पाहिजे, ही आपली पहिल्यापासून विनंती इच्छा होती. आणि ती कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा खेळ खेळून या ठिकाणी पूर्ण होते. तर आपण या ठिकाणी या मैदानाचं पूजन हे तुमच्या सर्वांच्या हस्ते करून घेऊयात.
हॅलो. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं TPL 2025 थेरगाव प्रीमियर लीग वर्ष तिसरे उद्घाटन समारंभ खऱ्या अर्थाने या ठिकाणी काही क्षणामध्ये पार पडणार आहे. सर्व संघाचे संघ मालक आणि मान्यवर खऱ्या अर्थानं मैदानावरती जात आहेत. DJ एक सुंदर तुम्ही खऱ्या अर्थानं ट्रान्स वाजवणं गरजेचं आहे. पूर्ण या ठिकाणी आगमन होतोय. आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके आणि पिंपरी चिंचवड मध्ये अगदी ज्यांचं नाव कोणाला सांगण्याची गरज नाही, आपल्या कर्तृत्वाचा ठसा मित्रांनो खऱ्या अर्थानं ज्यांनी उमटवलेला आहे. क्रिकेट असेल, राजकारण असेल, मैत्री असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये मित्रांनो जो माणूस आपल्या उंचीवरती आणि हिमालयाची उंची गाठलेली आहे असे आपले विश्वजित दादा देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर मी सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक मनापासून हृदयापासून हृदयापर्यंत स्वागत करतो. धन्यवाद. संस्कृतीचा मान सन्मान राखत भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीची पूजा करणं, श्रीफळ असेल, त्यानंतर हार असेल, तर इथे प्रत्येक मान्यवर आणि संघ मालक
यांचं एक छायाचित्र टिपण्याचं काम खऱ्या अर्थानं होतोय. आपले सर्वांचे लाडके निलेश दादा असतील इथे आपण पाहतोय. टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. इथे उद्घाटन समारंभ खऱ्या अर्थानं पार पडत आहे आणि आपण याची देही याची डोळा खऱ्या अर्थाने याची साक्षी आहोत. आणि क्रिकेटवरती प्रेम करणारी ही सगळी मंडळी असते. तुम्ही बघा, मी नेहमी सांगतो, तुम्ही उन्हामध्ये 1 मिनिट देखील उभा राहणार नाही, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती आता तर खऱ्या अर्थानं हिवाळा आहे, जानेवारी सुरू आहे, मे मध्ये देखील तुम्ही उभे असाल. मी निलेश सरांकडे जाईल. ओव्हर टू निलेश पिंगळे सर. मान्यवरांसोबत खऱ्या अर्थानं सगळे संघमालक एकाच विक्ट्रीचं चिन्ह आहे आणि आपला विजय हा क्रिकेटमध्ये आहे, राजकारणातही आहे आणि आयुष्यातही आहे. आणि या सर्वांमध्ये मी सर्व संघ मालकांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्या चेअर खालच्या वर द्या रे. विक्रांत हॅलो. हॅलो. चला सामना सुरू करून घ्या. विनंती असेल, सुरू असताना जो सामना आहे अजिंक्य तारा विरोधामध्ये पुरंदर असा सामना मित्रांनो खऱ्या अर्थाने आपल्या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ खऱ्या अर्थाने या ठिकाणी अगदी दिमाग खात पार पडताना आपण पाहतोय आणि सगळे मान्यवर अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. त्यांचं देखील मी सर्वांच्या वतीनं समालोचक असतील, पंच असतील, आयोजक असतील, प्रेक्षक असतील, मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊयात मित्रांनो. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 55 धावा 5 षटकामध्ये झालेल्या आहेत. 56 धावांची गरज आहे, ती म्हणजे पुरंदर संघाला. पुरंदर 2 सामने गमावलेत. तिसरा सामना आज मैदानावरती खेळतात. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, इथे काय हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मात्र अडवला जाईल. एकच धाव मिळेल. नौशाद चेंडू अडवतोय. एका धावेने धावफलकावरती वाढ सुरुवात होतीये. 56 धावांपर्यंत आपल्याला येऊन पोहोचावं लागेल. 30 चेंडूंचा खेळ. इथे दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांना पार केलंय. इथे पुढे सरसावून फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्टींच्या पाठीमागे अगदी सुरेख पद्धतीने चेंडू अडवताना आपण पाहिलाय. कोणतीच धाव असणार नाही. निखिल आणि आकाश या दोघांची जोडी मित्रांनो मैदानावरती. तर गोलंदाज सुमित, अजिंक्य तारा आणि पुरंदर हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. इथे अलकाताने चेंडू खेळलाय. कोणतीच धाव असणार नाही. पहिलं षटक, पॉवर प्लेची 2 षटकं जर आपण बघितली, 12 चेंडूवरती खऱ्या अर्थानं आक्रमण चढवणं फार गरजेचं असतं. कारण जवळपास आपण पाहतोय 11च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा ह्या पुरंदरला बनवाव्या लागतील. इथे मिस टाइम फटका आहे. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑन कडून येऊन चेंडू उचललाय, फेकलाय. त्या दरम्यान एक धाव. धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 2. पहिलं षटक सुरू आहे. अगदी संत शांत संयमी मित्रांनो खऱ्या अर्थाने षटक आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र फटका खेळला गेलाय मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता. एक चांगला प्रयत्न, झेल मात्र सुटला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा पूर्ण होतील. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 4. अगदी सुमित आपण पाहतोय एक सुंदर षटक हाताळताना पाहायला मिळतोय. वेग कमी आहे, परंतु लाईन लेंथ आणि टप्पा मात्र अचूक आपल्याला सुमितचा आतापर्यंत पाहायला मिळालाय. पुढील चेंडू असेल. इथे काय चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. पंच मात्र या ठिकाणी दंडित करतील. 1 धाव. धावफलकावरती वाढ होईल. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 5. अतिरिक्त धाव मित्रांनो खऱ्या अर्थानं दुसऱ्या इनिंग मधील पहिली आपल्याला पाहायला मिळतीये. इथे एसट्या कव्हर केल्या आणि फटका खेळलाय. चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेने जाईल. सरळ एक टप्पा घेत क्षमा असावी. चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावा असतील. डीजे धावफलकावरती वाढ. धावफलकावरती धावा असतील एका षटकानंतर 11 धावा. 11 धावा धावफलकावरती असतील. मनोहर गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे मनोहर. एसच्या पूर्ण कव्हर केल्या होत्या. तुम्ही जर दुसरं षटक सुरू आहे, वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल मनोहर. तुम्ही क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे ना अजिंक्य तारा, त्याच्यामध्ये विकास असवले तुम्हाला पाहायला मिळेल. तो फर्स्ट स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, उभा राहिलाय. इथे मात्र यष्ट्यांचा सुरेख वेध. फलंदाज या ठिकाणी बाद. इथे मात्र आपण पाहतोय पहिला धक्का बसतोय तो म्हणजे पुरंदर संघाला. आदित्य साळुंखे नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. मनोहर दुसरा चेंडू पंचांना पार केले. इथे काय हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय खेळला गेलाय.
चेंडू नौशात अडपेल, कोण एकच धाव मिळेल, एका धाव्याने धावपलकावरती वाढ. आपण पाहतो या अगोदर षटक देखील आपण जर अभ्यासलं तर पहिले 4 चेंडू अगदी सुरेख होते, 5वा चेंडू वाईट आला आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र एक षटकार देखील निखिलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच निखिल आता परत एकदा यावेळेस फटका खेळलेला आहे, चेंडू मात्र हवेत. इथे काय मिड विकेटला मात्र सुंदर जल टिपला गेलाय. निखिलची खेळी देखील या ठिकाणी समाप्त होईल फलंदाज बाद. यानंतर मी मायक्रोफोनचा ताबा खऱ्या अर्थाने निलेश सरांकडे देईल. पुढचा सामना जो आहे तो तोरणा विरुद्ध पन्हाळा. तर मी दोन्ही संघाचे संघमालक आणि संघनायक यांना या ठिकाणी टॉस बॉक्सच्या इथे आमंत्रित करतोय. तोरणा पॉवर हिटरचे संघमालक त्याचबरोबर पन्हाळा या संघाचे संघनायक यांनी या ठिकाणी टॉस बॉक्सच्या इथे यायचे. मी या ठिकाणी नाणेफेकीसाठी विशाल बारणे त्याचबरोबर प्रथमेश बारणे यांना आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी पुढचा होणारा सामना याची नाणेफेकीसाठी यायचंय. विशाल बारणे, प्रथमेश बारणे. काय मागणार? खरं तर आपण पाहिलं तर पुढचा सामना पन्हाळा विरुद्ध तोरणा. पळाणा यांनी आपला पहिला सामना जिंकलेला आहे. त्याचबरोबर तोरणा पॉवर हिटर दोन्ही सामने जिंकून या ग्रुपमध्ये सध्याला लिडिंग करतायत. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल हा तोरणा पॉवर हिटर या संघाने जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आधी तिसरा सामना आहे तुमचा. तिसऱ्या सामन्यामध्ये साधारण किती धावांमध्ये तुम्ही पन्हाळ्याला रोखणार आहे? समोरची टीम चांगली आहे तर 40-45 रनाचा टार्गेट द्यायच्या हिशोबाने खेळू आम्ही. नक्कीच या ठिकाणी मी पन्हाळा या संघाकडे जातोय. तुमची या ठिकाणी फलंदाजीसाठी तुम्हाला आमंत्रण केले. साधारण किती धावा करणार आहात? आम्ही मॅक्झिमम 70 ते 80 रनाचा टार्गेट ठेवत आहोत या मॅचसाठी, कारण का त्यांची पण बॅटिंग चांगली आहे. पण त्याचबरोबर आमची बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे आणि आम्ही त्यांना कमीत कमी रनात रोखू. थँक्यू. नक्कीच दोन्ही संघांनी या ठिकाणी आपले आपले दावे प्रतिदावे केलेत. बघूया पुढचा सामना हा खूप चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मालक आणि संघनायकांना खूप खूप शुभेच्छा.
19 धावा. मी या ठिकाणी निलेश बारणे, विश्वजित बारणे यांना या ठिकाणी टॉसबॉक्सच्या इथे बोलवतोय. आज या ठिकाणी स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त सर्व संघ मालक या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर या ठिकाणी निलेश बारणे व विश्वजित बारणे यांच्या उपस्थितीत सम्राट मित्र मंडळाच्या वतीने सर्व संघ मालकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. तर मी सर्वप्रथम विक्रांत बारणे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्मान घेण्यासाठी यायचं. त्यांचा सन्मान इकडे प्रमोद ननवरे यांच्या हस्ते होईल आणि निलेशदादा बारणे व विश्वजित बारणे यांच्या उपस्थितीत होईल. त्याचबरोबर यानंतर विशाल पवार यांनी या ठिकाणी आपला सन्मान घेऊन जायचा आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी मी राहुल ढेबे यांच्या हस्ते होईल. त्यानंतर प्रशांत करडे यांचा सन्मान या ठिकाणी मी प्रशांत ढेबे यांना विनंती करतो की यांचा प्रशांत करडे यांचा सन्मान या ठिकाणी निलेशदादा बारणे व विश्वजित बारणे यांच्या उपस्थितीत करायचं. त्यानंतर या ठिकाणी सागर बारणे, स्वप्नील बारणे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी या ठिकाणी आपला सन्मान घेऊन जायचा आहे. तो सन्मान महेश पिंगळे करतील. त्याचबरोबर यानंतर विनोद मिरगणे यांचा सन्मान सुजित ननवरे करतील. यानंतर योगेश गायकवाड यांचा सन्मान राहुल ढेबे. योगेश गायकवाड, राहुल. प्रथमेश बारणे यांचा सन्मान या ठिकाणी बाबू शुक्ला यांच्या हस्ते निलेशदादा बारणे व विश्वजित बारणे यांच्या उपस्थितीत होईल. हो. यानंतर सनीदादा बारणे यांनी या ठिकाणी यायचे. त्यांचा सन्मान या ठिकाणी सौरभ गोरे यांच्या हस्ते होईल. यानंतर विशाल बारणे यांचा सन्मान या ठिकाणी प्रमोद ढेबे यांच्या हस्ते होईल. यानंतर गणेश खाणेकर यांचा सन्मान रोहित गायकवाड यांच्या हस्ते होईल. यानंतर यानंतर शरद गुजर यांचा सन्मान या ठिकाणी अमित गुजर हे येतील. संदीप येळवंडे यांच्या हस्ते अमित गुजर यांचा सन्मान निलेशदादा बारणे व विश्वजित दादा बारणे यांच्या उपस्थित होतोय. त्यानंतर कार्तिक कुंभार मॅच मध्ये कुठले
कार्तिक कुंभार यांचा सन्मान या ठिकाणी सुजित ननवरे करतील. सूरज बारणे यांचा सन्मान या ठिकाणी दीपक गुजर यांच्या हस्ते होईल. भारत जाधव गेलेले. प्रमोद पवार पण नाहीये, संतोष बारणे पण नाही, जे आलेले नाहीये त्यांच्या आत ठेवा. नाही आलेले, फक्त आता कोणतं राहिले, हेच राहिले. सूरज बारणे यांचा सन्मान या ठिकाणी मी